अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार. तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू असे आपल्या गुरुचरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया. चला तर मग आज मी एक नवीन विषयाची माहिती घेऊन आलेली आहे. व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण पहा. नवीन आला असाल तर एकदा सबस्क्राईब करून लाईक करा. आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर एकदा सबस्क्राईब करायचा असतो, म्हणजे जे मी व्हिडिओ टाकेल ते सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग आपलं देवघर हे हिंदू शास्त्रामध्ये देवघर हे प्रत्येक घरामध्ये देवघर असतं. देवघर ही देवघराची योग्य जागा ही ईशान्य कोपऱ्यामध्ये असते. म्हणून आपलं देवघर कोणत्या कोपऱ्यामध्ये आहे ते पहा. जर आपलं देवघर गलत दिशेमध्ये असेल तर आपण कितीही पूजा करा आणि कितीही व्रत करा, त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत नाही. ईशान्य कोपऱ्यामध्ये आपल्याला देवघर ठेवणं शक्य नसेल तर आपण उत्तर दिशेमध्ये पण देवघर ठेवू शकता, किंवा तुम्ही एखादी ब्राह्मणाला विचारून तुम्ही जागा ठरवू शकता, जर तुम्हाला दिशांचा काही अभाव कळत नसेल तर. त्याच प्रकारे देवघरामध्ये देवघर स्थापना झाल्यानंतर आपल्या देवांची रोज सकाळ संध्याकाळ दिवा लावायलाच पाहिजे आणि देवांची दररोज पूजा झाली पाहिजे. बघा, देवघरामध्ये देवघर आपण स्थापना केले पण आपण देवांची पूजाच केली नाही, देवाला रोज दिवा लावलाच नाही, तरीही आपल्याला काही त्याचा प्रभाव जाणवत नाही. म्हणून आपल्या घरामध्ये देवांची पूजा, स्नान त्यांचं झालंच पाहिजे, नैवेद्य दाखवलंच पाहिजे. त्याचबरोबर सकाळ संध्याकाळ देवघरामध्ये तुपाचं किंवा तेलाचा दिवा लावायलाच पाहिजे. असे केल्याने आपल्या घरामध्ये वातावरण सकारात्मक राहते. आणि जर समजा आपल्या घरामध्ये अचानक काही संकटे येत असतील सुद्धा, तरीही पण देवाच्या कृपेने आपल्यावरती संकटे टळतात. म्हणून आपल्या हिंदू शास्त्रामध्ये देवघराला खूप महत्त्व दिलेलं आहे. त्याच प्रकारे आपले पूजा करतो, नैवेद्य करतो, पण आपल्या देवघरामध्ये कधी कधी आपण पाणी भरून ठेवत असतो. कोणी तांब्याचं गुडवा घेतात, कोणी चांदीचं घेतात, कोणी स्टीलचं घेतात, आपल्या आपल्या यथाशक्तीनुसार. असं नाहीये की आपल्याला तांब्याचं जमत नाही तर आपण स्टीलचं घ्यायचं नाही, असं काही नाही. आणि छोटंच घ्यावं का मोठंच घ्यावं का असं काहीच नाही, आपल्या यथाशक्ती. पण आपल्या घरामध्ये देवघरामध्ये हा एक छोटासा मी जसं दाखवले तसा हा तांब्या भरून ठेवायला पाहिजे. हे भरण्याचे कारण काय आहे, म्हणजे आपण जसं जेवण करतो तर आपल्याला पाणी लागतंच पिण्यासाठी. त्याच प्रकारे देवाला पण आपण नैवेद्य दाखवतो, काही असू द्या, त्याच्यात खडीसाखर असू द्या, किंवा आपण अन्न घरातलं शिजवलेलं अन्न असू द्या, किंवा आपण काही फळं असू द्या, तरीही आपण नैवेद्य दाखवतच असतो. पूजा झाल्यावर देवाला नैवेद्य दाखवणे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. जर फक्त आपण नैवेद्य दाखवलंच, खडीसाखर दिले, पण देवाला पाणी जर नाही ठेवले, तर मग ते जसं आपण जेवण करून पाणी नाही पिलं तसं आपलं ताण लागते. त्याच प्रकारे देवांचे पण तसंच असतं. म्हणून आपण देवांना पाणी ठेवत असतो. आणि मग ते नैवेद्य दाखवत असताना आपण पाणी ठेवत असतो. मग ते पाणीचं काय करायचं आणि कोणत्या साईडला ठेवायचं? आता आपण देवाला नैवेद्य दाखवत असतो तर आपल्या उजव्या हाताला पाणी ठेवायचं, म्हणजे देवांच्या डाव्या हाताला. अशा प्रकारे आपल्याला ते बुडकं ठेवायचं आहे. जर तुमची स्वामींचं मूर्ती फोटो असेल तर स्वामींच्या डाव्या हाताला, आपल्या उजव्या हाताला. अशा प्रकारे आपल्याला ते तांब्या ठेवायचं आहे छोटंसं. नैवेद्य किंवा तुम्ही नैवेद्य समोर दाखवता तिथं तुम्ही तुमच्या उजव्या हाताला ते ठेवून द्यायचं आहे. आणि मग ते पाणी, आता आपण काय करावं, दुसऱ्या दिवशी पूजा करताना ते पाणी काय करावं, तर त्या पाण्यामध्ये प्रत्येक नकारात्मकता शक्ती शोषून घेण्याचे ते तत्व असतात. म्हणून आपण पूजा वगैरे करत असताना बघा, काही विशेष सत्यनारायण पूजा किंवा कोणतीही आपण वास्तुशास्त्र, वास्तुशांती, कोणतीही मोठ्या मोठ्या पूजा करत असतो तेव्हा आपण हातामध्ये 2 पळी पाणी घेऊन आपण संकल्प करतो. म्हणजे त्या पाण्याला सांगत असतो, आपली इच्छा सांगत असतो, आणि आपण ही पूजा कशासाठी करतो ते सांगत असतो. आणि म्हणून ते संकल्प, हातात पाणी घेऊनच आपण संकल्प करतो.
मग आपले पूजा करतो ती संकल्प केल्यामुळे त्या पाण्याच्या साहाय्याने ती संकल्पना त्या देवतापर्यंत पोहोचते आणि देवांचं पाण्याचं हे संबंध आहे. म्हणून ते आपण हातामध्ये पाणी घेऊनच संकल्प केल्यानंतर ते पाणी आपण एका ताम्हणात सोडत असतो. मग त्या पाण्यामध्ये इतके सत्व असतात की आपण जे काही बोलतो ते त्या पाण्यात शोषून घेत असतात. जे आपण बोलतो ते पाणी ते शोषून घेते. म्हणून आपण देवासमोर जे पाणी ठेवतो, आपल्या घरातली जर नकारात्मकता या पाण्यात समावलेली आहे, आपल्या घरातली जी वाईट शक्ती ह्या पाण्यात समावलेली आहे, असं जर आपण म्हटलं, तर आपल्या घरातली जी नकारात्मकता आहे, जे नजरदोष आहे, ते सगळं त्या पाण्यात समावलं जातं. आणि मग ते दुसऱ्या दिवशी ते पाणी आपण एका तुळशीला सोडून झाडाला, एखाद्या झाडाला किंवा एखाद्या कुंडीमध्ये आपल्याला टाकून द्यायचं आहे. आणि समजा आता आपण स्वामींसाठी ते पाणी ठेवतो. आपल्या घरामध्ये स्वामींची मूर्ती आहे, स्वामींचं फोटो आहे. तर स्वामीला पिण्यासाठी ते पाणी ठेवतो. तर ते स्वामी ते पाणी आपण ज्या भावनेनं त्या पाणी ठेवतो, त्याच भावना त्या पाण्यामध्ये उतरलेली असते. जर आपण नकारात्मकता घरातली नष्ट व्हावं म्हणून ठेवत असाल, तर नकारात्मकता नष्ट होते. जर समजा आता आपण आपले स्वामी असतात, तर स्वामीला नैवेद्य दाखवला आणि स्वामींसाठी पाणी ठेवलं, हे स्वामी पाणी पितात. मग ते स्वामीला दिलेलं पाणी ते तीर्थ होऊन जातं. मग ते स्वामीच्या फोटोजवळ ठेवलेलं पाणी ते पाणी तीर्थ बनतं. म्हणून ते पाणी आपण घरामध्ये थोडंसं शिंपडायचं आहे आणि ते पाणी आपण थोडंसं तीर्थ म्हणून हातावरती घेऊन तीर्थ म्हणून आपल्याला प्यायचं आहे. म्हणून आपण ते पाणी ते बुडकं आपण देवासमोर ठेवत असतो. ते पाणी तुम्ही एखाद्या झाडामध्ये टाकू शकता. मग जर स्वामीचं नामस्मरण करून जर तुम्ही पाणी ठेवला, तर ते पाणी तुम्ही झाडाला पण टाकू शकता किंवा घरामध्ये शिंपडू शकता आणि थोडंसं पाणी ते पिऊ शकता. असं करून ते पाणी आपल्याला तांब्यात ठेवायचं आहे. ज्या देवघरामध्ये असं तांब्यात ठेवलं जातं, त्या देवघरातले देवसुद्धा असे चमकत असतात. कारण का ते पाणी असं असतं प्रत्येक बघा, आता मी माझ्या देवघरामध्ये असा एक तांब्या ठेवलेला आहे, छोटंसं आहे. छोटं तांब्या आपण का घेतो, की आपल्या देवघरामधली जागा आटणार नाही म्हणून छोटंसं घेतो. जर तुमच्याकडे मोठा तांब्या घेऊ शकता, तर तुम्ही घेऊ शकता. तुमचं मंदिर जर मोठं असेल तर. माझ्याकडे छोटंच मंदिर आहे आणि जागा कमी असल्यामुळे मी छोटंसं असं घेतलेलं आहे. तर तुम्ही मोठं पण घेऊ शकता. ह्याच्या मागचं हेच रिझन आहे. जर नकारात्मक देवावर सुद्धा नकारात्मक शक्तीचा अभाव असतो आणि नकारात्मक शक्ती देवावरती सुद्धा हावी होतात. एवढी ह्या नकारात्मक शक्तीमध्ये ताकद असते. म्हणून जर आपण देवघरामध्ये नेहमी जर पाणी ठेवलं, तर ती नकारात्मकता शक्ती त्या पाण्यामध्ये समावून जाते किंवा त्या पाण्यामध्ये पाणी असल्यामुळे त्यात जास्त देवावरती प्रभाव पडत नाही. म्हणून आपले देव सुद्धा सुरक्षित असतात. म्हणून आपल्या देवघरामध्ये पाणी ठेवण्याची सुद्धा ही एक प्रथा आहे. प्रत्येक अलग अलग प्रथा आहे या पाणी ठेवण्याचे. अनेक फायदे आहेत. म्हणून आपल्या देवघरामध्ये नेहमी एक चांदीचा ठेवा किंवा तुम्ही पितळाचा ठेवा किंवा स्टीलचा ठेवा किंवा तांब्याचा ठेवा, कोणता पण ठेवा, पण एक बुडका असं आपण पाणी भरून देवासमोर ठेवायचंच आहे. असे केल्याने देव सुद्धा आपले सुरक्षित राहतात आणि देव सुद्धा चमकत राहतात. बघा कोण्या कोण्या देवघरामध्ये तुम्ही पहा, कोणाच्या तर इतके देव काळे पडलेले असतात, कोणाचे हिरवे पडलेले असतात. तर त्याच्या हेच प्रभाव आहे की त्याच्यावरती सगळी अशी नकारात्मकता अशी चढलेली आहे, गंज झालेला आहे. किती पाण्यानं धुतलं तरीही ते निघत नाही. आता माझे देव आहेत, मी रोज पाणी भरून ठेवत असते, तर त्यांच्यावरती असे देव माझे चमकतात. तर त्याच्या मागचे पण हे कारण आहेत. तर हे पाणी भरून आपल्याला दररोज आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे. तुम्ही ठेवत नसाल तर ठेवायला सुरुवात करा. आणि तुम्हाला कोणताही तांब्या जर तुम्हाला घ्यायला जमत नसेल, तर तुम्ही स्टीलचं का होईना छोटंसं एक ग्लास किंवा छोटे छोटे काही वाटी असेल तर पाणी भरून देवासमोर आवर्जून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी घरामध्ये थोडं शिंपडा किंवा एखाद्या झाडाला अर्पण करा. तर हे छोटीशी माहिती शेअर करायची होती. कशी वाटली माहिती? आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर कमेंट बॉक्सचे कमेंट जरूर करा. शुभ दिवस जावो. धन्यवाद. तुमची सगळी इच्छा पूर्ण हो.